शिवसेना ठाकरे गुट के नेता अंबादास दानवे ने अपना बयान देते हुए कहा कि अगर कोई मुस्लिम व्यक्ति मंदिर में आकर पूजा करता है तो उसका सम्मान किया जाना चाहिए। हिंदू धर्म सबको साथ लेकर चलने की शिक्षा देता है। टीपू सुल्तान विवाद पर नेता अंबादास दानवे ने कहा कि इस मुद्दे पर चर्चा हो सकती है, लेकिन हिंसा और पार्टी कार्यालयों पर हमला करना गलत है। उन्होंने बीजेपी पर दोहरा रवैया अपनाने का आरोप लगाया। दानवे ने किसानों की समस्याओं, महंगाई और प्रशासनिक मुद्दों पर सरकार को घेरा, साथ ही मेट्रो और अन्य हादसों में मामलों में नियमित ऑडिट की मांग की। खरं तर चर्चा होऊ शकते, परंतु अशा पद्धतीने हाणामाऱ्या आणि भारतीय जनता पार्टी जो सत्तेत आहे केंद्रात राज्यात, अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणं चूक आहे. एक, टिपू सुलतानाविषयी एक फोटो लागला मालेगावच्या, त्याच्याहून ही चर्चा चालू आहे. टिपू सुलतान इंग्रजाविरुद्ध लढले, हे सत्य जरी असले तरी त्यांनी काही अत्याचार केले, याच्यात इतिहासाचे पुरावे. परंतु या टिपू सुलतानाच्या नावाने मार्गाला नाव द्यावं असं भारतीय जनता पार्टीच्या लोकांचाच ठराव मुंबई महापालिकेतला समोर आलेला आहे. या टिपू सुलतानलाच जे राष्ट्रपती राहून गेले भारतीय जनता पार्टीचे कोविंद यांनी शहादत त्यांची झाली अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याचे सुद्धा पुरावे आहे. आणि म्हणून अब्दुल कलाम आझाद यांनी सुद्धा टिपू सुलतान विषयी असंच वक्तव्य केलं होतं. त्याच अब्दुल कलाम आझादांना राष्ट्रपतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीने केले. सांगण्याचा मुद्दा हा की भारतीय जनता पार्टीचा दुटप्पीपणा आहे. एकीकडे काँग्रेसच्या कार्यालयाला टार्गेट करणं आणि स्वतःच्याच पक्षाच्या लोकांनी काय काय निर्णय घेतले याच्याकडे सारासार दुर्लक्ष करणं, याचाच अर्थ राज्यातील जे मुख्य विषय आहेत, देशातील पण असू शकतात, शेतकऱ्यांचे विषय आहे, महागाईचा विषय आहे, मंत्र्याचा मंत्रालयामध्ये लाच घेतली जाते असे प्रकार या राज्यात होत आहेत. अजितदादाच्या अपघाताविषयी गूढ अजूनही तसंच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीनं अशा विषयाकडून लक्ष दुसरीकडे नेण्याच्या साठी टिपू सुलतानाचा मुद्दा काढलेला दिसतो. मालेगाव महानगरपालिका कोणाला टिपू सुलतान आवडतो न आवडतो ज्याचा त्याचा विषय आहे. टिपू सुलतान व्यक्तिगतरित्या ठेवलं पाहिजे ज्याचा त्याचा विचार असू शकतो, परंतु या टिपू सुलतानांनी ज्या पद्धतीनं कारकिर्दीला इंग्रजाविरुद्ध लढले, हे जरी सत्य असलं तरी हिंदूवर त्यांनी अन्याय अत्याचार केलेले हे तितकंच खरं आहे. म्हणून मला असं वाटतं टिपू सुलतानाचा फोटोवर प्रेम किंवा टिपू सुलतान विचारावर प्रेम असणारे अवलाद आपल्या या देशात अजूनही जिवंत आहे. हे जरी सत्य असलं तरी फोटो हा ज्याचा त्याचा खाजगी मालमत्ता आहे. त्याने टिपू सुलतानाचा लावा नाही तर जिन्नाचा लावा. भारतीय जनता पार्टीनं जिन्याच्या कबरीला जाऊन पुष्पहार अर्पण केलेला आहे, त्यामुळे ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय. बिलकुल नाही. शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानच्या बरोबरी कशी होणार? अरे छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या बळावर स्वराज्य निर्माण केलं होतं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं, माता भगिनीची रक्षा केली होती, माता भगिनीचं संरक्षण केलं होतं. राजाच्या पाटलाची सून ज्यावेळेस सांगली तिला ओटी भरून तिला वापस अशीच असती आमची माता, तर अशा पद्धतीनं वक्तव्य केलं होतं. आणि याच टिपू सुलतानांनी गायत्री नावाच्या महिलेवर अन्याय केल्याचे पुरावे इतिहासामध्ये. त्यामुळे बरोबरी कुठून होऊ शकते? बरोबर नाही होऊ शकत. हे मी बोललेलो आहे, हे मी बोललो की भारतीय जनता पार्टीचा दुटप्पीपणा आहे. टिपू सुलतानाच्या विचाराचं समर्थन नाही होऊ शकत, पण भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा दुटप्पीपणा हा मुद्दा मी आपल्याला सांगतो की भारतीय जनता पार्टी एकीकडे टिपू सुलतानाचं नाव मार्गाला देण्याचं सांगतं, एकीकडे टिपू सुलतानाच्या विषयी काँग्रेसचे अध्यक्ष बोलले म्हणून त्यांच्या कार्यालयावर हल्ला करतो. टिपू सुलतानाविषयी जे बोलले त्याच्याविषयी तर बिलकुल समर्थन होऊ शकत नाही, परंतु हल्ला करणं हे काही त्याला उपाय नाही. मंदिरात
सुरुवात तर ते गेल्यानंतर तिथल्या काही हिंदू तरुणांनी ते सगळं बदल केलं. गोमूत्र तिथून सगळं स्वच्छ केलं. आता तुषार जे भाजपचे आघाडीचे जे प्रमुख आहेत, त्यांचं म्हणणं आहे की हिंदूपुरी आत्मनिर्भर आहे. आधी हिंदू म्हणून मंदिर मला असं वाटतं मंदिर असो, मस्जिद असो, हे सगळे सार्वजनिक ठिकाण आहेत. तुषार कोण शंकराचार्य लागून गेला का हरामखोर? तो सांगणारा. एखादा जर मुस्लिम माणूस मंदिरात येऊन जर देवाचं दर्शन करत असेल त्याचं स्वागत करावं. त्याला का विरोध करावा? त्यामुळे ही भारतीय जनता पार्टी संकुचित धर्माला संकुचित बनवणार आहे. हिंदू धर्म हा व्यापकचा आहे. तर हिंदू धर्म काय सांगतो अवघे विश्वचे माझे घर म्हणणारा हिंदू धर्म आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं हा मंदिरात आला म्हणून हिंदू व्हा आणि हा मस्जिदमध्ये जाणार म्हणून मुसलमान व्हा, या विचाराला आमचं समर्थन मिळत नाही. आधी त्याचा पूजा विसरून झालं होतं. आता ते सगळ्या प्रकारचे आज म्हणजे आता बघा त्यामध्ये जे आहे ते राजकारणाला परस्पर वाटत अशा प्रकारची चौकशी आहे. याला तर टाळूवरचं शेताच्या टाळूवरचं लोणी खाणं हा शब्दशः हा प्रकार आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, संबंधितांवर कारवाई व्हावी. आपली सरकारांचं विधान आहे चालू जिल्हा परिषद कर्जमाफी झाली पाहिजे. जे असं झालं नाही तर ते कर्जमाफी अंमलबजावणी झाल्यास सरकारची अडचण वाढेल असं सत्ताधारी पक्ष मग ते सत्तारांनी जरा मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं. 4 लोकांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न करून मी सरकारमध्ये तुम्ही आहात, तर तुमचे मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री यांना रितसर पत्र द्यावं, ही भूमिका जाहीर केली पाहिजे. आता अधिवेशनाने त्याच्यात बोललं पाहिजे. फक्त इथं बोलल्याला काय अर्थ नाही. 2022 मध्ये उद्धव नायकांना मंत्रिपद पाहायला मिळालं नसतं. असं सुद्धा एकनाथ शिंदे जे आहे ते कामातून उचल होतात. माझ्या नात्याला लागू नका. असं जरा आपल्याकडे एक ग्रामीण भागात योजना आहे ना, पाणी अडवा पाणी जिरवा. तसं यांचं एकमेकांची अडवायची आणि एकमेकांची जिरवायची चालू आहे. पण गणेश नाईक जे बोलले ते काय खोटं बोलले असं मुळीच वाटत नाही. ठीक आहे, ते भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, परंतु त्यांची जी भूमिका आहे ती सत्य भूमिका आहे असं मला तरी वाटतं. उर्मट असला तरी चालेल, पण हिंदू प्लंबर वायरमॅनलाच घरी बोलवा. अभिनेत्री शरद कपूर शरद पवार ते हा अतिशय डुप्लिकेट माणूस आहे. त्याच्याकडे 4 लोक मुसलमानाचे काम करणारे असतात. असं कुठं असतं का यालाच बोलवा आणि त्यालाच बोलवा? कोण भेटणार आहे तुम्हाला वायरमन? मुलांमधील ते मेट्रो दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. एमआरडीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष तपासणी करणार असल्याचं आपण आहे. पण हे सगळं झाल्यानंतर आता खरं तर याची नियमित या सगळ्या गोष्टीचं ऑडिट असलं पाहिजे. परंतु एखादी घटना घडल्यानंतर या विषयावर लक्ष दिलं जातं हे दुर्दैवी आहे. अजूनही काही कार्यालयामध्ये इंग्रजांच्या काळातल्या पूल असेल, वेगवेगळ्या वास्तू असेल, याचे रिपोर्ट इथे येतात. ऑडिट करा म्हणून ते सांगतात इंग्रज. पण आपल्या देशात, आपल्या व्यवस्थेमध्ये अजूनही अशा पद्धतीनं ऑडिट होत नाही. विमानाचा अपघात झाला, मग चौकशी होणार, संपलं. 6 महिने झाले त्याच्यापूर्वीच अहमदाबादला अपघात झाला, तर काय दखल घेतली त्याने? झालाच ना पण अजितदादांचा अपघात. तसंच या गोष्टी आहेत की मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीची आधीच ऑडिट सातत्याने सिस्टीम असली पाहिजे. आहे ती, परंतु अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाही म्हणून अशा अधिकाऱ्यांनाच आधी फासावर लटकवलं पाहिजे.